नमस्कार, आपण पाहताय जिल्ह्याचं नंबर 1 न्यूज चॅनल SBN न्यूज आणि मी जयश्री शेलार। जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत। बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। वसंतदादा बँकेमध्ये महापालिकेच्या ठेवी ठेवणाऱ्या नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या मालमत्तांवर जप्ती आणा, सांगली जिल्हा सुधार समितीची मागणी। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला धार्मिक विधीसह परंपरेनुसार सुरुवात। यात्रेचं प्रमुख आकर्षण असलेले अक्षता सोहळ्याचा विधी लाखोंच्या उपस्थितीत संपन्न। अविवाहित राहाल तरच आयुष्यात यशस्वी व्हाल, रामदेव बाबांचं अजब वक्तव्य। मालिका निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या रामदेव बाबांनी दिला राहुल गांधी आणि सलमानचा दाखला। बिहारचे सिंघम मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे स्वगृही, मुंबई पोलिसातील अँटी नार्कोटिक्स विभागाच्या उपायुक्तपदी नियुक्ती। खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर डायरीवर गांधीऐवजी मोदींचं छायाचित्र, सोशल मीडियातून मोदींवर टीकेची झोड। सांगली येथे मातंग सेवा संघ बहुजन पार्टी यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ आद्य क्रांतिकारिका मुक्ता साळवी यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली आहे। तरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातंग सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य महासचिव माननीय हेमंत मोहिते साहेब होते, तर फोटोपूजन बहुजन रयत पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय गणेश वायदंडे व मातंग सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष माननीय राहुल वायदंडे, गजानन रोडे साहेब, तानाजी वायदंडे साहेब यांनी केले। सांगलीमध्ये व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे। 4 दिवसात व्यापक मेळावा घेऊन सर्व कर रचनेवर बहिष्कार घालू असा इशारा व्यापारी असोसिएशनने दिला आहे। आपणास माहीतच आहे की व्यापारी एकता असोसिएशनने असहकार आंदोलन पुकारले आहे। त्याची दखल घेत जयश्रीताई पाटील यांनी आयुक्तांना सूचना दिल्या की अभय योजना घेतलेल्या व्यापारी बांधवांना त्रास देऊ नका, त्यांचा विषय त्वरित संपवा। त्यांना मदन भाऊंनी शब्द दिला आहे, त्यानुसार त्यांनी पैसे भरले आहेत, पण आता आयुक्त बरोबर त्याच्या उलट वागताना दिसत आहेत। जास्त प्रमाणात नोटिसा त्यानंतर दिल्या जात आहेत। प्रकरण मोठ्या प्रमाणात चिघळणार आहे। आमचे आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र व्हायची शक्यता नाकारता येणार नाही। 4 दिवसात व्यापक मेळावा घेऊन सर्व कर रचनेवर आम्ही बहिष्कार घालू असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे सर्व संचालक व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। कोल्हापूर येथील मोरेवाडी आणि मोतीनगर परिसरात अवैध गावठी दारू अड्ड्यांवर छापा टाकून उत्पादन शुल्क विभाग आणि कोल्हापूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे। उत्पादन शुल्क विभाग आणि कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापूर येथील मोरेवाडी आणि मोतीनगर परिसरात अवैध गावठी दारू अड्ड्यांवर छापा टाकून 35 लाख लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे। जमिनीत पुरलेले 50हून अधिक बॅरेल JCBच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले आहेत। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रशासन आणि पोलिसांवर वचक नाही, तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनाही वचक ठेवता आला नाही, अशी टीका कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे। पैसे देऊन बदल्या करून घेऊन येणारे पोलीस अधिकारी कोल्हापुरात काय काम करणार? गेल्या 2 वर्षात कोल्हापुरात गुंडगिरी फोफावली आहे। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रशासन आणि पोलिसांवर वचक नाही। RR पाटील गृहमंत्री असताना जो प्रशासन व पोलिसांवर वचक होता, तोच वचक मुख्यमंत्री फडणवीस यांना ठेवता आला नाही। कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांनी अशी जोरदार टीका केली आहे। कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे। कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीला 6 महिन्यात फाशी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले होते। कोपर्डी बलात्कार प्रकरणाला 6 महिने पूर्ण झाले, मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमाता ब्रिगेड रस्त्यावर उतरणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे। डिजिटल पेमेंट हा सर्वात सोपा पर्याय असून यामध्ये होणारे व्यवहार वाढवण्यासाठी व्यावसायिक व बँकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे।
रोखरहित व्यवहारासाठी डिजिटल पेमेंट हा सर्वात सोपा व सुरक्षित पर्याय असून या माध्यमातून होणारे व्यवहार वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यावसायिक व बँकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले। मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसरात तहसीलदार कार्यालयाच्या वतीने आयोजित डिजिधन मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीपान सानप व तहसीलदार रमेश जसवंत आदी उपस्थित होते। या मेळाव्यामध्ये रोखरहित मेळाव्याची माहिती देण्यासाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून स्टॉल उभारण्यात आले होते। तसेच अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने मोबाईल ATM द्वारे उपस्थितांना डिजिटल पेमेंट विषयी माहिती देण्यात आली। तासगाव तालुक्यातील येरावी जिल्हा परिषद गणात आरक्षण बदलली असल्याची माहिती अखेर अपवाद ठरली आहे। तासगाव तालुक्यातील येरावी जिल्हा परिषद गणासाठी जाहीर झालेले नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण बदलून खुल्या प्रवर्गासाठी पडले असल्याची माहिती अखेर अपवाद ठरली आहे। गुरुवार दुपारपासून मतदारसंघातील आरक्षण बदलले असल्यासंदर्भात बातम्या येत होत्या। संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची कल्पना नव्हती। अखेर ती माहिती अपवाद ठरली आहे। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला धार्मिक विधीसह परंपरेनुसार सुरुवात झाली आहे। तसेच यात्रेचं प्रमुख आकर्षण असलेला अक्षता सोहळ्याचा विधी लाखोंच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे। दरवर्षी मकर संक्रांतीला सिद्धरामेश्वरांची यात्रा साजरी होत असते। यात्रेचं मुख्य आकर्षण हे सिद्धरामेश्वरांचा विवाह सोहळा असतो। एका कुंभाराची कन्या सिद्धरामेश्वर महाराजांची भक्त होती आणि ती त्यांच्यासोबत विवाह करू इच्छित होती। मात्र महाराज हे योगी पुरुष असल्यामुळे त्यांनी कुंभार कन्येला स्पष्ट नकार दिला। मात्र भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या योगदंडाबरोबर विवाह करण्यास सांगितले होते। कुंभार कन्या त्या गोष्टीला राजी झाली। त्यामुळे योगदंडाची विधिवत पूजा करून या लग्न सोहळ्याला यात्रेने सुरुवात होते। कसबा परिसरात असणारा हिरेहब्बू वाड्यात ह्या लग्न सोहळ्यासाठी विधिवत पूजा करून नंदीध्वजाची मिरवणूक काढली जाते। हेच नंदीध्वज समाजाच्या सर्व जातीचे प्रतिनिधित्व करतात। झालेल्या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो। या सोहळ्यासाठी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यावेळी उपस्थित होते। अलौकिक दृष्टीने आत्मदृष्टीने बघ आणि माझे योगदंडाशी तू लग्न करून घे, जगाला समजू द्या। असंच महाराजांनी योगदंडाशी लग्न करून त्या कुंभार कन्यकेला समाधान करून आणि एक प्रकारची प्रेरक आणि प्रेरणा दृष्टीने हे कार्यक्रमाचे आयोजन सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये होत असतो। त्या दृष्टीने तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो। सातारा येथे मुद्रासाठी बँक ऑफ महाराष्ट्र अग्रणी आहे। 20 जानेवारीला विशेष शिबिर होणार असून फेब्रुवारीत मुद्रा सप्ताह अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात यांनी अशी माहिती दिली आहे। मुद्रा बँक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्याची अग्रणी बँक असणारी बँक ऑफ महाराष्ट्र अग्रणी आहे। येत्या 20 जानेवारीला या योजनेसाठी जिल्ह्यातील 62 शाखांमध्ये 3 ते 6 या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच 1 ते 7 फेब्रुवारी मुद्रा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात यांनी आज दिली। श्री थोरात म्हणाले, जिल्ह्याची अग्रणी बँक असणारी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे, या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा। जिल्ह्यातील सर्व शाखांमार्फत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना 100 कोटींचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। आणि त्यामध्ये 3 ते 6 वाजेपर्यंत आमचे शाखाधिकारी आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे। कर्जाचे फॉर्म उपलब्ध करून देणार आहे आणि आपण जर आपल्या सर्व कर्जाच्या प्रस्तावासह कर्ज प्रकरणासह जर आले तर ते आपले त्वरित प्रकरण सुद्धा ऍक्सेप्ट करणार आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जे 20 तारखेला आपलं जे काउन्सिलिंग होईल, मार्गदर्शन होईल, त्याप्रमाणे आपण कर्ज मागणी अर्ज घेऊन तो 27 तारखेपर्यंत बँक ऑफ महाराष्ट्राच्या संबंधित शाखेत जमा करायचा आहे। कर्ज मागणी फॉर्म सादर करताना आपण एक काळजी घ्यायची आहे की आपण सर्व कागदपत्र सबमिट करायचे आहे। त्याचबरोबर शाखा प्रबंधकाकडून आपण इनवर्ट केलेला नंबर तो घेणं आवश्यक आहे। इनवर्ट नंबर घेतलेला आवश्यक याच्याकरता आहे की तो इनवर्ट केल्यानंतर तो आमच्या केंद्रीय कार्यालयाला आणि झोनल ऑफिसला दोन्हीकडे कळणार आहे की त्या शाखेत कोणतं प्रकरण तुमचं प्रकरण आलेलं आहे का नाही। त्याच्यानुसार ते कार्यवाही होईल आणि हे जे 27 तारखेपर्यंत प्रकरण आलेले ह्याची छाननी होऊन 31 तारखेपर्यंत आपल्याला तो निर्णय कळवण्यात येईल। त्या पुढील 7 दिवसामध्ये त्याची व्हिजिट, डॉक्युमेंटेशन आणि सगळं करून
हे 7 तारखेपर्यंत आपण जास्तीत जास्त कर्ज प्रकरण वितरण करणार आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या होणार आहेत. तासगाव कवठे महांकाळच्या आमदार सुमनताई आर पाटील, आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 12:30 वाजता सुभाष हिंगमिरे कोल्ड स्टोरेजमध्ये मुलाखती होत आहेत. तालुक्यातील पेड, मांजर्डे, विसापूर, येरावी, सावज, कवठे एकंद व मनेराजुरी जिल्हा परिषद गणातील इच्छुकांच्या मुलाखती होतील. पलूस तालुक्यातील माळवाडी येथे सरपंच पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत बाळकृष्ण जाधव यांचा एकमताने विजय झाला आहे. पलूस तालुक्यातील माळवाडी येथे सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. सरपंच पदासाठी महाआघाडी बाळकृष्ण जाधव व काँग्रेसकडून गणेश तावदर यांनी अर्ज भरले होते. या सरपंच पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत बाळकृष्ण जाधव यांचा एकमताने विजय झाला. बाळकृष्ण जाधव यांना 8 तर काँग्रेसच्या गणेश तावदर यांना 7 मते पडली. येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाआघाडीला सरपंच होणे हे माळवाडीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. सरपंच निवडीनंतर श्री जाधव म्हणाले की मी सदैव गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन व गावचा विकास हेच माझे ध्येय राहील. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सभापती विजय कांबळे, सहदेव कदम, व्यंकोजी जाधव, गजानन मोहिते, सुब्राव भोळे, नामदेव तावदर व ग्रामस्थ उपस्थित होते. बाळकृष्ण जाधव यांची एकमताने निवड झालेली आहे. त्यांचं सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं पंचायत समितीच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. सगळ्या पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या काम करणाऱ्या होतकरू बाळकृष्ण जाधव यांना सरपंच पदाची संधी दिली आहे. त्या गावापुढं काय विकासाचे प्रश्न आहेत, गटारीचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, लाईटीचे प्रश्न आहेत. मला निश्चितपणाने खात्री वाटते की सरपंच सगळ्या सदस्यांना बरोबर घेऊन हे गावचे विकासाची कामं पूर्ण करतील. या बातमीपत्राबरोबरच इथं वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. पाहत राहा फक्त SBN न्यूज. युवा नेते माननीय मनोज दादा सरगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक देवानंद शिखरे, अंकुश खरात, मोहन कुंभार, अशोक मारगुडे, तानाजी सरगर, तुकाराम कोळेकर, राजू चव्हाण, सुनील साबळे, प्रकाश सरजे, शहाजी सरगर आणि संदीप मासाळ. श्री घोडावली बनशंकरी देवीच्या यात्रेच्या तसेच नवीन वर्षाच्या भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सुनील देसाई, चेअरमन श्री विनोबा ग्रुप सेवा सोसायटी आरळा व श्री विलास चौगुले, व्हाईस चेअरमन श्री विनोबा ग्रुप सेवा सोसायटी आरळा, तसेच यात्रा कमिटी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वर्ग आरळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation. Most focused coaching for both CET and JEE. Provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084. Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy. पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. या दिवाळीमध्ये बेसिक ते अगदी कुठल्याही हायर रेंजचा मोबाईल तुम्हाला घ्यायचा असेल किंवा एक्सचेंज करायचा असेल तर आहे ना मिरजेतील स्कायलाईन मोबाईल शॉपिंग.
स्कायलाईन मोबाईल शॉपीमध्ये सर्व प्रकारचे हँडसेट्स तुम्हाला आहेत, सर्व ब्रँडचे हँडसेट्स तुम्हाला मिळतीलच. पण खास या दिवाळीमध्ये तुमच्यासाठी ऑफर्स म्हणजे स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्लास स्क्रीन गार्ड, सेल्फी स्टिक, बॅक कव्हर अगदी फ्री मिळणार आहे. इतकंच नाही तर 5,000च्या खरेदीवर एक आकर्षक गिफ्ट तुम्हाला अगदी नक्की मिळणार आहे. तेव्हा या दिवाळीमध्ये मोबाईलची खरेदी करायची असेल तर जरूर भेट द्या स्कायलाईन मोबाईल शॉपी, हायस्कूल रोड, मिरज येथे. रोहित कलेक्शन जवां दिलों के है धड़कन. सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर्स शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे. जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान. एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज. उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली. महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप D-C यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था. फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी, मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव. सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस. स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी. पत्ता निवृत्ती प्रसाद, सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली. फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23 31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44. एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल, अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी. अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन. भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल, अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर. सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र. चैतन्य पब्लिक स्कूल, अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10.
छगन भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी जे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना दोषी ठरवण्यात आला आहे। हा निर्णय PMLA कोर्टाने घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना दोषी ठरवण्यात आला आहे। मुंबईतील PMLA कोर्टाने हा निर्णय दिला आहे। छातीत दुखायला लागल्यानंतर छगन भुजबळ यांना जे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, परंतु तात्याराव लहाने यांच्या शिफारशीमुळे छगन भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे। या प्रकरणी त्यांना PMLA कोर्टात याचिका दाखल केली होती। तात्याराव लहानेंनी मात्र या प्रकरणातून हात झटकत आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं होतं, परंतु न्यायालयाला लहानेंचा दावा बसला नाही। दमानियांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे। अविवाहित राहाल तर आयुष्यात यशस्वी व्हाल, रामदेव बाबांनी असं अजब वक्तव्य केलं आहे। मालिका निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या रामदेव बाबांनी यासाठी राहुल गांधी आणि सलमान खानचा दाखला देखील दिला आहे। जर खूप मोठं व्हायचं असेल तर अविवाहित राहा, अविवाहित व्यक्ती अधिकाधिक कामं करू शकतात, असं अजब तरकट योगगुरू रामदेव बाबा यांनी वक्तव्य केलं आहे। त्यासाठी त्यांनी स्वतः व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचंही उदाहरण दिलं आहे। पतंजलीच्या माध्यमातून बाजारपेठेत दबदबा निर्माण केल्यानंतर रामदेव बाबा आता टीव्हीच्या क्षेत्रातही उतरत आहेत। रामदेव बाबा चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांच्यासोबत विद्रोही संन्यासी नावाची मालिका सुरू करत आहेत। महापुरुष स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जीवनावर आधारित ही मालिका असणार आहे। त्याच्या शुभारंभासाठी आज रामदेव बाबा कर्जतमध्ये आले होते। बिहारचे सिंगम अशी ओळख असणारे मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे हे स्वगृही परतणार आहेत। मुंबई पोलिसातील अँटी नार्कोटिक्स विभागाच्या उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बिहारचे सिंगम अशी ओळख असलेले मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांची मुंबईत बदली होत आहे। मुंबई पोलिसातील अँटी नार्कोटिक सेलमध्ये उपायुक्तपदी लांडे रुजू होत आहेत। शिवदीप लांडे यांनी वैयक्तिक कारणासाठी महाराष्ट्रात नियुक्तीची विनंती केली होती। त्यानुसार पुढील 3 वर्षांसाठी लांडे यांना महाराष्ट्रात पाठवण्यात येणार आहे। 2006च्या बॅचेसचे IPS अधिकारी असलेले शिवदीप लांडे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक आहेत। त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची लांडे यांनी सोडण्याची इच्छा नव्हती, मात्र सिंगम शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजे महाराष्ट्रात परतायचं होतं। अँटी नार्कोटिक हा मुख्य प्रवाहातील विभाग नसला तरी ड्रग माफियांच्या मुसक्या आवळण्याचा लांडेंचा निर्धार आहे। खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर व डायरीवर गांधीऐवजी मोदींचं छायाचित्र असल्यामुळे सोशल मीडियातून मोदींवर टीकेची झोड उठली आहे। देशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचं छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र छापण्यात आलं आहे। हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयात गुरुवारी निषेध आंदोलन केले। आमचा पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला विरोध नाही, तर गांधीजींचा फोटो हटवला याला आक्षेप आहे, असं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे। देशभरात सोशल मीडियावरूनही या फोटोवर आक्षेप घेतला जात आहे। सांगली येथे होणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चास नवी दिल्ली येथील अन्यायविरोधक सेवा समितीने पाठिंबा दिला आहे। 19 जानेवारी रोजी होणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चास नवी दिल्ली येथील अन्यायविरोधक सेवा समितीने सांगली संपर्क कार्यालयामध्ये भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे। यावेळी अन्यायविरोधक सेवा समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष दत्तभाऊ नलवडे, उपाध्यक्ष संजय कुमार भिंगारदेवे, सचिव विजय जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील पशु दवाखान्याला ग्रहण लागले असून जीर्ण इमारतीचा कारभार सुरू आहे, त्यामुळे अनेक पशु दगावल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील अंतर्गत येत असलेल्या मेडशी येथे पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या जातीय तेढ निर्माण करणारा कारभार सुरू असून कर्तव्य बजावायचे सोडून पशुधन विकास अधिकारी जातीय राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे। मेडशी येथे 12व्या वित्त आयोगातून दवाखान्याच्या प्रशस्त इमारतीचे बांधकाम 10 वर्षापूर्वी झाले होते, मात्र निधी कमी पडल्याने इमारतीचे भिजत घोंगडे पडले आहे। इमारतीमध्ये फरशी व प्लास्टरचे काम न झाल्यामुळे प्रशस्त इमारत
10 वर्षापासून शोपीस बनली आहे. 10 वर्ष पशु दवाखाना ग्रामपंचायत परिसरातील खोलीत सुरू होता. 10 वर्षापासून दवाखान्याचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे होता. याबाबत जिल्हा परिषद सदस्य श्याम बडे यांच्या पाठपुराव्याने हा ठिकाणी कोल्हापूर येथील डॉक्टर किरण सिसार यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. 19 जानेवारीपासून होणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चात समाजातील सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 19 जानेवारी रोजी होणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चात समाजातील सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून विविध गावांमधून मोर्चाच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. बहुजन क्रांती मोर्चात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतील व 19 जानेवारी बहुजनांसाठी क्रांतीचा दिवस ठरेल अशी ग्वाही सदर गावातील महिलांनी दिलेली आहे. पलूस तालुक्यातील नागठाणे येथे बालगंधर्व विद्यालयात हळदी कुंकू व महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला आहे. नागठाणे येथे बालगंधर्व विद्यालयात हळदी कुंकू व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सूर्यगावच्या सरपंच सुरेखा सूर्यवंशी तसेच नागठाणे ग्रामपंचायतीच्या सदस्या सुषमा जाधव, गीतांजली गुरव, सुरेखा भाडळकर, कांचन शिंदे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मेहना पांगे या होत्या. स्त्रियांनी स्वकृतीच्या जोरावरती नावलौकिक मिळवून आपली प्रतिष्ठा समाजात अधोरेखित करावी असे आव्हान व मुलगा मुलगी असा कोणताही भेद न करता त्यांचा समान वागणूक दिली पाहिजे असे उद्गार कविभूषण जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक महिलांचा सहभाग दिसून आला. महिलांनी कसे वागावे व पुरुषांच्या बरोबरीने काम करावे असे पुढे मेघना पागे यांनी सांगितले आहे. मिरजेतील चोऱ्या करताना एका चोराने चोरावर मोर होतच आपल्या सहकार्याच्या नकळत परस्पर रक्कम खिशात घातली आहे. हा प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. मिरज शहरात चोरीचे सत्र सुरू आहे. पहाटेच्या वेळी 3 अज्ञात चोरट्यांनी शहरात मध्यवर्ती ठिकाणी चोऱ्या करून पोलीस यंत्रणेला आव्हान केले. हिंदमाता चौक येथील अपार्टमेंटमधील सलग असणारे 4 दुकान गाळे पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. खुशी फॅन्सी लेडीज टेलर या दुकानात चोरटे शिरले. 2 चोरटे आतमध्ये चोरी करत होते तर एक चोरटा दुकानाबाहेर टेहळणी करण्यासाठी उभा होता. ही सर्व घटना CCTV मध्ये चित्रीकरण झाले आहे. या चोरट्यांच्याकडे सुरा, चाकू, तलवार असे प्राणघातक शस्त्रे होती. 2 चोरट्यांपैकी एका चोराने दुकानातील कुलूप असलेले कप्पे कतावणीने तोडले. एक चोरटा पैसे गोळा करत होता. कप्पे तोडणाऱ्याने या 2 चोरट्यांच्या नकळत एक मोठी रक्कम आपल्या खिशात घातली. चोरावर मोर होऊन आपल्या सहकाऱ्यांच्या नकळत मोठा डल्ला मारला. चोरी झाल्यानंतर तिन्ही चोरांनी रेवणी गल्ली येथून एक मोटारसायकल चोरून पळ काढला आहे. मोटारसायकल चोरीला गेल्याची मिरज शहर पोलिसात नोंद झाली आहे. या बातमीपत्राबरोबरच इथं वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. पाहत राहा फक्त SBN न्यूज. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084, Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. या दिवाळीमध्ये बेसिक ते अगदी कुठल्याही हायर रेंजचा मोबाईल तुम्हाला घ्यायचा असेल किंवा एक्सचेंज करायचा असेल तर आहे ना मिरजेतील स्कायलाईन मोबाईल शॉपिंग. स्कायलाईन मोबाईल शॉपिंगमध्ये सर्व प्रकारचे हँडसेट्स तुम्हाला आहेत. सर्व ब्रँडचे हँडसेट्स तुम्हाला मिळतीलच, पण खास या दिवाळीमध्ये तुमच्यासाठी ऑफर्स म्हणजे स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्लास स्क्रीन गार्ड, सेल्फी स्टिक, बॅक कव्हर अगदी फ्री मिळणार आहे. इतकंच नाही तर 5000च्या खरेदीवर एक आकर्षक गिफ्ट तुम्हाला अगदी नक्की मिळणार आहे. तेव्हा या दिवाळीमध्ये मोबाईलची खरेदी करायची असेल तर जरूर भेट द्या स्कायलाईन मोबाईल शॉपी, हायस्कूल रोड, मिरज येथे.
रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन शूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान एड्रेस रोहित कलेक्शन अपोजिट हाई स्कूल नियर बैंक ऑफ बड़ौदा मिरज उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली महाराष्ट्र पोलीस आर्मी केंद्रीय कॉन्स्टेबल जिल्हा परिषद परिचर शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप डी सी यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था डिजिटल क्लासरूम ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव सांगली मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी पत्ता निवृत्ती प्रसाद सावंत प्लॉट सिव्हिल हॉस्पिटल मागे सांगली फोन नंबर 84 82 89 03 95 94 23 31 50 44 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44 एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट अनुभव संपन्न स्टाफ अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी अश्वारोहण सैनिकी बँड नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन भव्य क्रीडांगण सुसज्ज प्रयोगशाळा अद्ययावत संगणक कक्ष समृद्ध ग्रंथालय डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर सुरक्षित वसतिगृह सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश चैतन्य पब्लिक स्कूल सैनिकी पॅटर्न निवासी शाळा मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. युवा नेते माननीय मनोज दादा सरगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक देवानंद शिकरे, अंकुश खरात, मोहन कुंभार, अशोक मारगुडे, तानाजी सरगर, तुकाराम कोळेकर, राजू चव्हाण, सुनील साबळे, प्रकाश सरजे, शहाजी सरगर आणि संदीप मासाळ। श्री घोडावली बनशंकरी देवीच्या यात्रेच्या तसेच नवीन वर्षाच्या भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सुनील देसाई, चेअरमन श्री विनोबा ग्रुप सेवा सोसायटी आरआ व श्री विलास चौगुले, व्हाईस चेअरमन श्री विनोबा ग्रुप सेवा सोसायटी आरआ, तसेच यात्रा कमिटी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वर्ग आरआ, तालुका शिराळा, जिल्हा सांगली। मिरज हायस्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। मिरज हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व गुणवंत व खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते झाले। पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी एकपात्री प्रयोग, नाटिका, नृत्य, गायन असे विविध कार्यक्रम सादर करून प्रेक्षक व उपस्थितांचे मनोरंजन केले। दिल्ली येथे झालेल्या शालेय लोकनृत्य स्पर्धेमध्ये मिरज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते। या लोकनृत्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले। उपस्थित मान्यवरांनी रोख रक्कम देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले। कला, क्रीडा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा समिती सदस्य निरंजन औटी, शिवाजी दुर्वे, आतहर नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक एस शिंदे, उपमुख्याध्यापक एम के सूर्यवंशी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते। मिरज शास्त्री चौक येथे मिरज शहर एमआयएम पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे। एमआयएम पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष सईद सौदागर यांनी हे संपर्क कार्यालय काढले आहे। शास्त्री चौकामध्ये आज या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी महापालिका अध्यक्ष शकील पीरजादे, सईद सौदागर, इम्रान धलाईत, इम्रान बागवान यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। नागरिकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी एमआयएम पक्षाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रवक्ते इम्रान धलाईत यांनी केले आहे। आज दिनांक 12 जानेवारी 2017 रोजी मिरज शहर येथे मिरज संपर्क कार्यालय आमच्या एमआयएमच्या वतीनं एआयएमआयएम पक्षाच्या वतीनं मिरज शहर संपर्क कार्यालयाचं उद्घाटन शास्त्री चौक जवाहर हायस्कूल समोर इथं पूर्णपणे संपन्न झाला। यावेळी आमचे अध्यक्ष महानगरपालिका अध्यक्ष शकील बाबा पीरजादे आणि मिरज शहर अध्यक्ष सईदभाई सौदागर हे इथं उपस्थित आहेत। मिरज शहराच्या वतीने जे आज ऑफिस उद्घाटन केलेलं आहे त्यामध्ये मी आज आपल्या न्यूजच्या माध्यमातून सगळ्या जनतेला, मिरज शहरातील सगळ्या जनतेला हे आवाहन करतो की आपले जे काही पण समस्या वगैरे असतील मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे सोडवण्यासाठी इथं संपर्क कार्यालय उद्घाटन केलेलं आहे आजपासून। आणि आपण इथं जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ह्या राष्ट्रवादी ताकदीने लढणार असून प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असे प्रतिपादन स्मिता पाटील यांनी केले आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी ताकदीने लढणार असून प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांना नक्कीच संधी दिली जाईल। ज्येष्ठ व युवकांचा योग्य समतोल साधत या निवडणुकीत युवकांना जास्तीत जास्त संधी दिली जाईल असे प्रतिपादन युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील यांनी केले। कवटेमंका युवक राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी त्या बोलत होत्या। अध्यक्षस्थानी महाकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी उपस्थित होते।
पाणी वापर सोसायट्या हाच सिंचन योजना चालवण्यावरती पर्याय असल्याचे मत ॲडव्होकेट के.डी. शिंदे यांनी व्यक्त केले आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सरकार म्हणते आधी पैसे भरा मग पाणी सोडतो, शेतकरी म्हणतात आधी पाणी सोडा लगेच पैसे भरतो. हा घोष संपायला पाहिजे, पण त्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांचा पाणी वापर सहकारी सोसायट्या स्थापन कराव्या लागतील. त्या सोसायट्यांनी आपापल्या लाभधारक शेतकरी सभासदांकडून पाणीपट्टी वीजबिल वसूल करून पाटबंधारे खात्याकडे वेळेत भरावी. सरकारने वेळेत पाणी सोडावे अशी पाणी वापर सोसायट्या स्थापन करण्याची तयारी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. तसा लेखी प्रस्तावही संबंधित खात्याकडे दिला आहे. योजना नीटपणे चालण्याचा तो चांगला मार्ग आहे. सरकारने त्यास सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी लाभधारक शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे. इचलकरंजी शहरात घडलेल्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे. अमीना सुनकत या महिलेचा शॉक लागून तर शेखर वीराप्पा महंत शेट्टी याचा अपघाती मृत्यू झाला. त्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी पालिकेच्या IGM रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तिळगुळाचे दागिने तयार करण्यासाठी जंजाळ परिवार अहोरात्र कष्ट करत आहेत. त्यांच्या दागिन्यांना परदेशातून मागणी आलेली आहे. सांगलीचे जैंजाळ कुटुंबीय गेली 30 वर्षापासून तिळगुळाचे दागिने तयार करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना ते दागिने घातले जातात. यावर्षी त्यांच्या दागिन्यांना परदेशातून मागणी आली असल्याने जैंजाळ कुटुंब अहोरात्र कष्ट करून आपली कला सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी झटत आहेत. मकर संक्रांतीचे वाण खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. प्लास्टिकच्या वस्तूंना मागणी जास्त प्रमाणात आहे. मकर संक्रांतीचे वाण लुटण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. मकर संक्रांतीचे तिळगुळ घेऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुवासिनी महिला करतात. महिलांना एकमेकांना आपल्या घरी बोलवून वाण देतात. बाजारपेठेत प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली. तसेच मकर संक्रांतीचे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. वसंतदादा बँकेत बेकायदेशीररित्या महापालिका ठेवी ठेवणाऱ्या अधिकारी व नगरसेवक यांच्या मालमत्तांवर जप्ती आणण्याची मागणी सांगली जिल्हा सुधार समितीने प्रधान सचिव व महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगरसेवक व महापालिका अधिकारी यांना संगनमत करून महापालिकेने कोट्यावधी रुपये वसंतदादा शेतकरी बँकेत ठेवले आहेत. महापालिका नियमबाह्य हा प्रकार घडला आहे. वसंतदादा शेतकरी बँका बंद पडल्याने महापालिकेचे कोट्यावधी रुपये बँकेत अडकले आहेत. महापालिकेचा नियम डावलून हे कोट्यावधी रुपये वसंतदादा शेतकरी बँकेत ठेवले. त्याला जबाबदार असणाऱ्या नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणावी अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीने केली आहे. प्रधान सचिव व महापालिका आयुक्त यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट अमित शिंदे, रवींद्र चव्हाण, प्राध्यापक RB शिंदे, आसिफ मुजावर, मुनीर मुल्ला, अरुणा शिंदे इत्यादी उपस्थित होते. वसंतदादा बँकेमध्ये महापालिकेच्या काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे जवळपास 33 कोटी रुपयाच्या ठेवी ठेवल्या होत्या. व्याजासहित आज त्या ठेवींची किंमत 50 कोटींच्या वरती गेलेली आहे, परंतु ती रक्कम अद्याप मिळालेली नाही आहे. ही ठेव मुळातच बेकायदे ठेवता येत नसताना त्यांनी बेकायदेशीरित्या ठेवलेली आहे. यावरती वारंवार न्यायालयाचे आदेश झालेले आहेत. नुकतेच वसंतदादा बँकेच्या संचालकांच्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर या बँकेमध्ये पैसे ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा कडून वसूल होणे गरजेचे आहे. हे पैसे न मिळाल्यामुळे महापालिकेच्याच कर्मचारी कितीतरी टाचा घासून गेलेले आहेत आणि नागरिकांना सुद्धा हाल अपेष्टांना सामोरं जावे लागलेलं आहे. म्हणून आज आम्ही अशी मागणी केलेली आहे की या ठेवी ठेवायला जे जबाबदार जे नगरसेवक आणि अधिकारी आहेत त्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर यांच्याकडून सुद्धा वसूल होणं आवश्यक असल्यामुळे या सर्व नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात. या जर कारवाई केली नाही तर आम्ही या सर्वांना न्यायालयामध्ये घेऊ. ह्याचबरोबर आजचं बातमीपत्र इथंच संपतं. सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक व यूट्यूबवर सबस्क्राईब करू शकता. तोपर्यंत नमस्कार. युवा नेते माननीय मनोज दादा सरगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक देवानंद शिखरे, अंकुश खरात, मोहन कुंभार, अशोक मारगुडे, तानाजी सरगर, तुकाराम कोळेकर, राजू चव्हाण,
सुनील साबळे, प्रकाश सरजे, शहाजी सरगर आणि संदीप मासाळ। श्री घोडावली बनशंकरी देवीच्या यात्रेच्या तसेच नवीन वर्षाच्या भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सुनील देसाई, चेअरमन श्री विनोबा ग्रुप सेवा सोसायटी आरआ व श्री विलास चौगुले, व्हाईस चेअरमन श्री विनोबा ग्रुप सेवा सोसायटी आरआ, तसेच यात्रा कमिटी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वर्ग आरआ, तालुका शिराळा, जिल्हा सांगली। Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084, Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज। या दिवाळीमध्ये बेसिक ते अगदी कुठल्याही हायर रेंजचा मोबाईल तुम्हाला घ्यायचा असेल किंवा एक्सचेंज करायचा असेल तर आहे ना मिरजेतील स्कायलाइन मोबाईल शॉपी। स्कायलाइन मोबाईल शॉपीमध्ये सर्व प्रकारचे हँडसेट्स तुम्हाला आहेत, सर्व ब्रँडचे हँडसेट्स तुम्हाला मिळतीलच, पण खास या दिवाळीमध्ये तुमच्यासाठी ऑफर्स म्हणजे स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्लास स्क्रीन गार्ड, सेल्फी स्टिक, बॅक कव्हर अगदी फ्री मिळणार आहे। इतकंच नाही तर 5000च्या खरेदीवर एक आकर्षक गिफ्ट तुम्हाला अगदी नक्की मिळणार आहे। तेव्हा या दिवाळीमध्ये मोबाईलची खरेदी करायची असेल तर जरूर भेट द्या स्कायलाइन मोबाईल शॉपी, हायस्कूल रोड, मिरज येथे। रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन। सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर्स शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे, जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान। एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज। उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली, महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप D-C यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था। फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी, मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव, सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस, स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी। पत्ता निवृत्ती प्रसाद, सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली। फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23 31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44। एका वर्षात 100पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन।
भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर. सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 1166 आणि 98 90 10 19 10.